बाकी आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी बिर्याणी कशी बनवत होती. तर मग स्टे ट्यून, तुम्हाला खूप मजा येणार आहे. मस्त झालं, कुरकुरीत. आवाज बघा. आणि जो वरनं बरिस्ता टाकलाय ना, तो कॅरेमलाइज झालाय. खूप मस्त वाटतो यार. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि आज दिवस 11वा आहे, तर माझं 8 दिवसाचं चॅलेंज आपलं कंप्लीट झालं आहे. तर मग मी ठरवलं आहे की 30 डेज ट्राय करायला, पण मोस्ट ऑफ द टाईम करणारच आहे मी आता 30 डेज. पण जसे 10 दिवस झाले तसं सपोर्ट केला, तसंच मला 30 डेजच्या ब्लॉग्सला पण करा. तर मग बाकी मी अजून मेहनत करीत राहीन किंवा वेगवेगळ्या दाखवायचं ट्राय करत राहील. बाकी आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी बिर्याणी कशी बनवत होती. तर मग स्टे ट्यून, तुम्हाला खूप मजा येणार आहे. जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. तर मग खूप मस्त बिर्याणी होते आणि सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे. सो प्रणेश येणार आहे थोडी मदत करायला मला, पण आता मी विचार करतो आहे की थोडं काय बोलतात त्याला, प्रिपरेशन करून ठेवू. तर मग आपल्या जे हॉटेल लाईनमध्ये आहेत तर मग त्यांना मिझम प्ला असं म्हणतात. तर मग मिझा बनवून ठेवतो मी आता. जे लागणारे साहित्य इन्ग्रेडियंट्स आहेत ते आधीपासूनच बॅकअपसाठी तयार करायचं, म्हणजे बनवताना काही त्रास होणार नाही आणि धावपळ होत नाही. तर मग आधी आपण साहित्य सगळं रेडी करून ठेवू आणि नंतर मग बिर्याणी बनवू. सो लेट्स गो. आधी कांदा कापून टाकूया. तर मग बिर्याणीसाठी सर्वात मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट असते ती चिकन मॅरिनेशन. तर मग आपण ऑलरेडी चिकन साफ करून घेतलं आहे. तर मग मी आज 1.5 किलो बिर्याणी बनवतो, तर 1.5 किलो चिकन आणि 1.5 किलो राईस असणार आहे. तर मग आता मेन प्रिपरेशन तुम्हाला सांगतो काय काय असेल ते. तर आधी आपण टाकू मीठ. तर मीठ तुमच्या हिशोबाने टाका. आता माझा हात बसला आहे तर मग मी त्या हिशोबाने टाकतो. तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तर टाकू शकता. हा आहे आपला मालवणी मसाला. तिला मालवणी मसाला आणि जाणार आहे आपलं फ्रेश क्रीम. तर मग सेम तुम्हाला जेवढा रिचनेस हवा आहे तितकी तुम्ही फ्रेश क्रीम टाकू शकता. तर मग मी थोडी जास्त ग्रेव्ही बनवणार आहे, तर मी थोडी जास्त फ्रेश क्रीम टाकेन. तर मग त्याने एक रिचनेस येतो आपल्या बिर्याणीला, म्हणजे ग्रेव्हीमध्ये. तर मग तो खूप स्मूथ लागते ग्रेव्ही मग खायला. तर मग हे गेले आपलं फ्रेश क्रीम आणि हे आपले दही. तर मग ही जाते आपली दही. हा 200 ग्रॅमचा पॅकेट आहे. तर मग 1 किलोला 200 ग्रॅम टाकतो मी, पण 1.5 किलो आहे तर आपल्याला थोडं जास्त टाकावं लागेल. तर ठीक आहे इतकं. आणि मेन आपली जिंजर गार्लिक पेस्ट. जिंजर गार्लिक पेस्ट घरीच बनवतो मी, मार्केटमधून आणत नाही. तर मग आपल्या घरचा फ्लेवर येतो बिर्याणीला. तर मग थोडा वेगळा हिट करते जिंजर गार्लिक पेस्ट. तर मग तुम्ही जिंजर गार्लिक पेस्ट मोस्टली घरीच बनवलं तर बेटर राहते. तर मग इतकं आपण टाकलेलं आहे, बाकी एक्स्ट्रा अजून काय टाकायचं नाही. सिम्पल मॅरिनेशन ठेवायचं आहे बिर्याणीचं. बाकी आपले मसाले डायरेक्ट तडक्यामध्ये जाते, मेन मसाले आहेत ते. तर मग हे आधी मिक्स करून घेऊ आणि ह्याला एक अर्धा तास तरी मॅरिनेट व्हायला द्यायला पाहिजे तुम्ही. तर मग अर्धा तासपेक्षा जास्त झाला तर वेल अँड गुड, पण मिनिमम तरी अर्धा तास ठेवायला पाहिजे. तर मग पूर्ण फ्लेवर्स आतमध्ये उतरतात आणि छान ज्युसी होतं चिकन. तर मग मी आता मिक्स करून घेतो. तर मग आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. तोपर्यंत आपण कांदे कट करून घेऊ. कांदे एकदम स्लाईस, एकदम जितके पातळ तुम्हाला कांदे जमतील ना तेवढे पातळ कट करून घ्यायचे आहेत. तर मग ते तुम्हाला बरिस्ता करायला बरे पडतात, पटकन होऊन जातं. तर मग आपण चिकन आधी टाकून ठेवूया, म्हणजे कसं धूळ वगैरे बसणार नाही आणि नीट मॅरिनेट होऊन राहील. तर मग त्याला साईडला ठेवून देऊ आणि आपण तोपर्यंत कांदे कापून घेऊ. तर मग कांदे
हे इतके 1 किलोसाठी आहे तर 1.5 किलोसाठी अजून कांदे लागतील. आणि व्हेज बिर्याणी पण आहे. तर मग व्हेज बिर्याणी प्रणेशा बनवणार आहे. तर मग ती येईल त्याच्यानंतर मग तुम्हाला व्हेज बिर्याणीचं प्रिपरेशन दाखवू. पहिला आपण आपले कांदे अजून लागतील ते सोडून घेतो आणि कट करून घेतो. तर मग शेफ आता तुम्हाला दिसेल कांदे कसे कट करत होतो. सो वेट अँड वॉच. बघा. सो तुम्ही कधीही जर चॉपिंग करत असाल आणि तुमच्याकडे असं चॉपिंग बोर्ड असेल तर चॉपिंग बोर्डच्या खाली फक्त असं एक ओला कपडा ठेवा, म्हणजे तुम्हाला स्टेबल राहील चॉपिंग बोर्ड आणि हलणार नाही. तर मग आता आपण कांदा चॉपिंग करू. आणि प्रणेशा आलेली आहे मला हेल्प करायला. तर मग ती व्हेज बिर्याणी स्पेशलिस्ट आहे. तर मग ती व्हेज बिर्याणी बनवणार आहे. आणि मी चिकन बिर्याणी. तर मग ती हेल्प करायला आली आहे मला. तर मग बाकीचं झालं फक्त कांदा चॉप करायचा आणि गार्लिक आईने सोडून ठेवलेलं घरी. तर मग ते घेऊन आली आहे. बाकी तुम्हाला परत त्या अँगलमध्ये घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला कांदा कसा मी कट करतो ते तुम्हाला दिसेल. तर मग आता व्हेज बिर्याणीचं प्रिपरेशन होतं आहे. तर मग प्रणेशा सगळे व्हेजिटेबल्स कापते. तर मग आपण व्हेज बिर्याणीसाठी आपण काय काय व्हेजिटेबल्स घेतो तुम्हाला दाखवतो. तर मग मोस्टली तरी आपण फरसबी घेतो, गाजर, शिमला मिरची आणि फ्लॉवर आणि पनीर पण असतं. तर पनीर कापतो आधी, नंतर तुम्हाला दाखवतो. तर मग इकडे होतं आपला बरिस्ता रेडी. तर मग बरिस्ता बनवायची एक पद्धत आहे. तर मग मी ही पद्धत फॉलो करतो. कांदा कापायचा, तेल टाकायचं हवं तितकं, म्हणजे बिर्याणीला लागेल तेवढं, आणि कांदा टाकून परतवून घ्यायचा. तर मग थोडा एक 10-15 मिनटं लागतात, नाही 10 मिनटं लागतात बरिस्ता व्हायला, पण मस्त बरिस्ता होतो. बाकी सगळे तेलामध्ये फ्राय करतात, त्याच्यापेक्षा ते वेस्ट होण्यापेक्षा तेल असं करायचं, म्हणजे बिर्याणीला पण होऊन जातं आणि आपला बरिस्ता पण रेडी होऊन जातो. फक्त मध्ये मध्ये असं तुम्हाला ढवळत राहावं लागणार, तो थोडा टास्कचं काम आहे, पण थोडी मेहनत घेतली तर मग मस्त बरिस्ता होतं. तर मग आधी बरिस्ता होऊन दे, मग तुम्हाला दाखवतो की कसा मस्त कुरकुरीत बरिस्ता होतो तर या पद्धतीने. आणि मीठ टाकलं का? हां, तर मग मीठ पण टाकायचं याच्यामध्ये. तर मग पाणी पटकन निघून जातं आणि बरिस्ता खूप लवकर कुरकुरीत होतं. तर मग ही टीप आहे, तर मग फॉलो करू शकता ही टीप. बाकीची प्रोसेस तुम्हाला पुढे दाखवतो आता. तर मग इकडे आपला राईस मी धुवून घेतो आधी. आणि मोस्टली तर आपण जुना राईसच वापरतो बिर्याणी करायला. तर मग तुम्ही जाल तुमच्या किराणावाल्याकडे किंवा कुठेही, तर मग त्याला सांगा की जुना बासमती राईस द्या. तर मग किंवा बिर्याणी राईस द्या तरी पण चालेल, पण जुना घ्या. हां, तर मग नवीन घेतलं तर भात चिकट होतो, आणि जर असं जुना घेतलात ना तर मग तो छान असा सुटसुटीत होतो, म्हणजे असं बिर्याणी खायला मजा येते. तर मग ही पण एक टीप आहे, तर मग तुम्ही फॉलो करू शकता. तर मग इकडे आपलं बरिस्ता रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही किती मस्त असा गोल्डन कलरचा बरिस्ता झाला. तर मला सुकूया, हवेवरती ठेवूया, म्हणजे तो एकदम क्रंची होऊन जातो. सो आता व्हेज बिर्याणीचं मॅरिनेशन होतं. सेम मॅरिनेशन प्रोसेस आहे जशी मी ह्याची दाखवलेली, चिकनची दाखवलेली, फक्त याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत आणि पनीर जाते. पनीर नंतर जाऊ ना, कारण की पनीर कुस्करतं, त्यामुळे आपण नंतर टाकतो. तर मग आपण याच्यामध्ये पण सेम टाकलं आहे, जिंजर गार्लिक पेस्ट, मालवणी मसाला, मीठ, क्रीम, दही आणि आपले व्हेजिटेबल्स जे असतील ते. बेसिक मॅरिनेशन आहे. तर मग इकडे बनते आपली पहिली व्हेज बिर्याणी, आणि तुम्हाला दाखवतं बरिस्ता बघा कसा मस्त झाला आहे, कुरकुरी. आवाज बघा, परफेक्टो, मम्मा मिया. मिक्सर आता सगळं आपलं मिक्स होता. तर मग आधी बरिस्ता घेतला आपण केलेला, आणि लसूण, अद्रक आणि मिरची ती पेस्ट म्हणजे फाईन चॉप करून घेतली एकदम, आणि ते मिक्स करून घ्यायचं. आणि आपले मसाले एव्हरेस्टचे सगळे मसाले आहेत माझे, तर मग ते दाखवतो तुम्हाला. तर मग एव्हरेस्ट तंदुरी चिकन मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, आणि कोणता होता, तीन, हां, आणि सॉरी आपला
काश्मीरी लाल तिखट. तर मग हे 4 मसाले मी टाकतो बिर्याणीमध्ये. तर मग तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. बाकी फ्लेवर खूप मस्त येतात त्या. तर मग फ्लेवर खूप मस्त येतात त्याचे. तर मग त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. ते मसाले बाकीचे पण बरे आहेत, पण मी एव्हरेस्टच तुम्हाला यूज करायला सजेस्ट करेन. बाकी आता मिक्स करून घेऊ नीट आणि आपले मिक्सर इकडे रेडी आहे ते टाकू आणि भात टाकून मग दम मारून घेऊ. तर मग इकडे आता आपलं राईसचं पाणी बॉईल होत आहे. तर मग मी हे खडे मसाले आतमध्ये टाकतो. तर मग खडा मसाला मी टाकला आहे स्टारफूल, लवंग, आपलं जिरा पावडर आणि तमालपत्र, वेलची, बडी इलायची आणि 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 एक आहे जायत्री. तर मग एवढ्या सगळं टाकलं आणि तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं आहे बस. तर मग आपलं आता पाणी गरम होतं आणि प्रणेशाचा बड्डे येतो आहे. तर मग ती माझ्याकडे गिफ्ट मागते. तर मग तिचे थोडे लिस्ट आहे गिफ्टचे. पण तिचे आता गिफ्ट मी पूर्ण नाही करणार तर कोण करणार. तर मग तिचं आता आहेत लिस्ट. ती तुम्हाला एक आता पूर्ण करेन तेव्हा तुम्हाला सांगेन की काय काय तिचं गिफ्ट दिलं आहे मी. त्याचा डेली ब्लॉग चालू आहे तर तुम्हाला कळणार. हां, मग साडी आणि बायनायकुलर हवं आहे तिला. मग तिला मी आता तिच्या बड्डेच्या एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर दे. सो लेट सी कसं होतं. आता प्लॅन आहे तिच्या बड्डेचे थोडे. तर मग बघू आता कसं कसं मॅनेज होत आहे. तर मग वाईल्ड आम्ही तर तिच्या म्हटलं ट्रॅव्हलिंगच करणार आहोत. तर मग गिफ्ट देण्याचा प्रश्नच येत नाही. तर त्याच्यानंतर बघू काहीतरी किंवा तिच्या अगोदर बघू. पण देणार हे नक्की. आता ब्लॉगमध्ये बोललं तर मग आता द्यावंच लागेल मला. बाकी राईसचं पाणी बॉईल होतं आहे. झालं की आपला राईस इकडे ठेवला चम्माईला जड्याने. तर मग हा राईस आपला सोक झाला आहे पुन्हा पाण्यात. हा टाकला ते 5 ते 10 मिनटामध्ये रेडी होऊन जाईल. तर मग आपला राईस आता बॉईल झालेला आहे. तर मग बॉईल झाला ते कसं कळतं एक अंदाज घ्यायचा. एक राईस उचलायचा आणि तोडून बघायचं असं. तर मग मी बघायचं तुटायला पाहिजे. तर मग असं तुटला तर मग राईस डन आहे. कारण की दम देतो आपण तेव्हा अजून राईस कुक्ड होतो. तर मग सुट्टा राहतो राईस मेन. तर मग चिकट होत नाही. आणि राईस आहे तो जेवढा गरम असतो तेवढा शिजत राहतो. तर मग आता आपण गाळून घेऊ आणि तुम्हाला दाखवते राईस ॲक्च्युअलमध्ये कसा दिसतो आहे तो. तर मग अशी आपली बिर्याणी दमसाठी रेडी झाली आहे. तर मग याला दम मारून घेऊ. याची ग्रेव्ही होती. ग्रेव्हीवरती राईस टाकला आपण शिजवलेला आणि त्याच्यानंतर वरती बरिस्ता आणि कोथिंबीर आणि पुदिना टाकून गार्निश करून घेतलं. आणि आता वरती दमसाठी आपण झाकण ठेवतो आहे. तर मग पेपर टाकून एकदम टाईट करून घ्यायचं आणि वरती थोडं वजन ठेवायचं. आणि त्याच्या खाली मी तवा ठेवला आहे. तर मग तवा असेल तर मग खाली चिटकत नाही बिर्याणी आणि दम प्रॉपर लागतो. तर मग ठेवूया, गॅस चालू करूया आणि आता 20 ते 25 मिनटं त्याला दमसाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण आपली चिकन बिर्याणी रेडी करायला घेऊया. तर मग चिकन बिर्याणी आपण बनवायला घेतली आहे. तर मग आधी आपला बरिस्ता ॲड करून घेऊ तेलामध्ये. तर पूर्ण नाही करायचं, थोडा वरती गार्निशिंगसाठी ठेवायचा आहे. तर मग मी थोडा ठेवतो आहे बरिस्ता. हा गेला आपला बरिस्ता. देन टाकूया आपले सगळे मसाले. ह्याच्यामध्ये आपला तंदुरी मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला आणि लाल तिखट पावडर आहे. आणि ती सगळी एव्हरेस्टचीच आहे. एव्हरेस्ट मसालाच वापरतो आम्ही. तर मग हा टाकून घेऊ. आणि इकडे जात आहे आपण चॉप केलेले जिंजर गार्लिक आणि मिरची. तर मग ह्याचा पण वेगळाच फ्लेवर येतो, छान वाटतं एकदम. आणि नावाला कोथिंबीर आणि पुदिना आपण मिक्स केलेले होते दोन्ही, ते टाकून घेऊ आणि यांना थोडं मिक्स करून घेऊ. तर हा झाला आपला बिर्याणीचा बेस. नंतर मग आपण जे चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं ते टाकायचं, परतवून घ्यायचं आणि भात टाकून दम मारायला घ्यायचा सेम याच्यासारखा. सो दाखवतो तुम्हाला. चिकन टाकतो आणि एकदम मिक्स केल्यानंतर तुम्हाला दाखवते की कसं दिसतं चिकन ते. तर मग इकडे ग्रेव्हीमध्ये राईस टाकून झालेलं आहे आपल्या चिकनच्या. आणि सेम तसंच आपलं गार्निश करायचं आहे वरनं. हा टाकलेला आहे बरिस्ता
तर मग जेवढा जास्त बरिस्ता तुम्ही वरनं टाकाल तेवढं भातामध्ये खायला छान वाटतं. तर मग एवढाच बाकी होता माझ्याकडे, तो सगळा टाकून देतो आता. बरिस्ताची वेगळीच मजा आहे पाहिजे. बरिस्ता तुमचा मस्त झाला ना तरी नो डाऊट बिर्याणी मस्तच होतं. आणि आपला कोथिंबीर आणि पुदिना टाकल्यावरनं परफेक्टो. वाव. थोडीशी बिर्याणी बाकी आहे. सुंदर. सो आपली व्हेज बिर्याणी रेडी आहे. इवन चिकन बिर्याणी पण रेडी आहे. पण आधी व्हेज बिर्याणी बघू, कारण की व्हेज बिर्याणी आधी काढलेली आहे आपण. तर मग बघूया कशी झाली आहे व्हेज बिर्याणी. वाह, अरोमा तर एक नंबर येतो. ही झाली आपली ग्रेव्ही. त्याच्यावरती हा आपला राईस. तर मग आपली बिर्याणी ऑर्डरची आहे, तर मग मी जास्त काढू शकत नाही. तर मग बिर्याणी अशी आहे आपली व्हेज. एकदम परफेक्टली कुक झाले सगळे व्हेजिटेबल्स पण बघू शकता तुम्ही. फ्लॉवर बघा किती इझिली कट होतं. सो मोमेंट ऑफ ट्रूथ ट्राय करून बघू. सो ही आहे बिर्याणी आणि आपण ट्राय करून बघू कशी होते. परफेक्ट बिर्याणी एकदम. पण आता व्हेज बिर्याणीला बिर्याणी बोलू शकत नाही आपण. तर मी तर मानतो की पुलाव आहे, पण बस आहे. तुम्ही ट्राय करा, खूप मजा येईल खायला. इझी रेसिपी आहे, जास्त त्रास नाही, झंझटमारी नाही. फक्त मी जसं तुम्हाला पद्धत सांगेल तसे फॉलो करा. एक नंबर मजा येईल खायला. आणि जो वरनं बरिस्ता टाकला आहे ना, तो कॅरेमलाइज झाला आहे. खूप मस्त वाटतो खायला. तर मग ही आपली रेडी आहे, वन अँड ऑनली चिकन बिर्याणी. तर मग आपण आता तुम्हाला दाखवतो कसं छान बिर्याणी झाली आहे आपली. पीस बघताय कसं मस्त शिजले आहेत ते. तर मग तुम्ही बघितलं असेल आपली चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी कशी झाली आहे ते. तर मग असे व्हिडिओ जर आवडले असेल तुम्हाला तर प्लीज मला कमेंट करून सांगा की असे रेसिपीजच्या व्हिडिओ आवडतात. तर माझे जे सिक्रेट रेसिपीज आहेत किंवा जे मला बनवता येतात ते मी तुम्हाला सांगेन, रेसिपी दाखवीन द्यायचे. तर मग तुम्हाला पण बनवायला मदत होईल. तर मग ही बिर्याणी तुम्ही बनवा, आवडली तर प्लीज मला DM करून सांगा. आपला इंस्टा ID आहे kuku9717 KUKU9717. तर प्लीज मला फॉलो करा आणि DM करा जर आवडली असेल बिर्याणी तरच. बाकी ठेवूया आजचा ब्लॉग. आज 11वा दिवस आहे, 10 दिवस झाले, आज 11वा दिवस. बापरे, 11 दिवस कंटिन्यू ब्लॉगिंग झाले आपले. तर मग कसे व्हिडिओज वाटले तुम्हाला सांगा. आणि असे व्हिडिओज जर अजून पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. तर असे व्हिडिओ आपण नक्की बनवू. बस आपण आजचा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवू.
भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत बाय.